त्यांचा विचार पण कोणाचा नव्हता, डायरेक्टरपासून कोणाच्याच विचारात नव्हता. तो मला ऍक्च्युअली तो करताना मला बसला, ठसका बसला आणि त्याच्यातून मी तो काढला. आणि मग पुढच्या प्रत्येक सीनला मग तो सगळा वापरला. मग म्हटलं याचा मॅनरिझम करायला काय हरकत नाही म्हटलं. म्हणून मग मी वाक्याच्या वाक्य त्याच्यातून कन्वे करायला लागलो. म्हणजे तू काय करणार आहे माणूस म्हणून तुम्ही काय आहात हे जास्ती महत्वाचं ठरतं शेवटी. खरं आर्टिस्ट तुम्ही चांगले आहात हे कळलं. माणूस म्हणून कसे आहेत, कारण प्रत्येक माणूस तुमच्यातला माणूस शोधत असतो. तर निवेदितांताईंसाठी तुम्ही असा कधी एखादा छान हटके डायलॉग कधी असा मारलाय? कोणी? तुम्ही? मला चान्स मिळाला बोलायला तर ना. नमस्कार, मी मधुरा शिधाई आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं तर सध्या मराठी सिनेसृष्टीसाठी आणि सगळ्या तमाम मराठी प्रेक्षकांसाठी एक अत्यंत आनंदाची गोष्ट घडलेली आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ कलाकार, खरं तर त्यांना एव्हरग्रीन अभिनेतेच म्हटलं पाहिजे, चिरतरुण आहेत कारण का ते अभिनयाने सुद्धा. आणि आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक सराफ सर, म्हणजेच अर्थात महाराष्ट्रभूषण अशोक सराफ आणि आता पद्मश्री सुद्धा. खूप खूप स्वागत आहे सर. कसे आहात तुम्ही? धन्यवाद, मी चांगला आहे. तुम्ही कशा आहात? खूप छान. आणि तुम्हाला भेटून मला कायम छान वाटतं. मलाही वाटलं तसं, पण मी बोलून नाही दाखवत. सर, सध्या मी ज्याचा उल्लेख केला की खरं तर ही सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कौतुकाची गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे की आमचे सगळ्यांचे लाडके अभिनेते अशोक सराफ सर, तुम्ही अर्थात तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. आणि मला वाटतं गेल्या 4-5 दिवसांपासून सोशल मीडियावरती सुद्धा हेच सगळं व्हायरल होत आहे, फोटोज व्हिडिओज आम्ही बघतोय. त्याच्यामुळे हे 4-5 दिवस तुमच्यासाठी कसे आहेत सध्या? इतकं झालेलं आहे, तर ते असं डोक्यावर आलेलं आहे संबंध. लोकांचे प्रेम खरंच म्हणजे काय करावं आणि काय बोलावं याच्यावर मला काय कळत नाही. फार म्हणजे क्वचित असं घडतं कोणाच्याही बाबतीत. माझ्या बाबतीत घडलं तुम्हा लोकांमुळे आणि काय मी बोलू याच्यावर. खरं म्हणजे मोठी माझ्या आयुष्यातली फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि खरं सर, पद्मश्री मिळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि इतक्या मानाचा मानला जातो खरं तर तो पुरस्कार. त्यासाठी जी एक मेहनत पाहिजे आपल्याला, जे काम करतो ती. मी कुठलं हे मिळाल्याचा आशीर्वाद हे कधी ठेवलंच नव्हतं की आपल्याला हे मिळेल ते मिळावं, अवॉर्ड मिळायचं. पण आपण काम करत राहायचं. लोकांना आनंद देणं हे जास्ती महत्व आहे एवढं मला माहिती होतं फक्त. आणि त्याप्रमाणे मी ते करत राहिलो, मिळालं. आणि म्हणतातच की फळाची अपेक्षा न ठेवता जर का काम केलं तर ते अर्थात मिळतं. खरं. पण आता पद्मश्री मिळालं तर आता तुम्हाला काय वाटतं, ही आता तुमच्या अभिनयाच्या कारकिर्दीमधल्या हे एका पर्वाचा हा शेवट आहे आणि नवी सुरुवात आहे की काय? तुम्हाला काय वाटतं? सुरुवातच आहे, नवी सुरुवात आहे. मी सुरुवातीच्या पण आधी मी म्हणेन नाही. कारण का माहिती याला काय फील्डच असं आहे, अभिनय हा फील्ड, आर्ट ही फील्ड की नेव्हर एंडिंग आहे. कधी संपणार नाही. हे एवढं केल्यानंतर तुमचं झालं असं आपण कधीच म्हणू शकत नाही. त्याच्याही पुढे काहीतरी आहे. ते झालं समजा त्याच्याही पुढे काहीतरी आहे. तुम्ही जेवढं कराल तेवढं थोडं या याच्यामध्ये, या फील्डमध्ये. त्यामुळे मी असं कधीच सांगू शकत नाही की मी हे आता झालं बस संपलं. नाही होऊ शकत, असं कधीच नाही होणार. त्याच्याही पुढे काहीतरी मला शोधायला पाहिजे की तसंही काहीतरी माझ्याकडून केलं गेलं पाहिजे, तर काहीतरी महत्व आहे. खरं आहे. पण ही जी तुमची आत्तापर्यंतची सगळी कारकीर्द आहे, म्हणजे मराठी रंगभूमीवरचं तुमचं पदार्पण असू दे, तुमचा पहिलाच सिनेमा असू देत, तुम्हाला असं काय वाटतंय आज ह्या क्षणाला ज्यावेळेस तुम्हाला हा पुरस्कार आणि जेव्हा तुम्हाला सन्मानित करण्यात आलंय, की असे कोणते ते टप्पे तुम्हाला महत्त्वाचे वाटले किंवा अशा काही गोष्टी असतात ना की त्यावेळेसचे आपले निर्णय जे आपल्याला वाटतं की ते तेव्हा कदाचित असं वाटतं की हे चुकतात का, पण नंतर जाऊन समजतं की ते बरोबर होतं. तर आत्ता ह्या क्षणी असं काय वाटतंय की हो ह्या गोष्टी होत्या आणि ते टर्निंग पॉईंट्स ठरले आणि कदाचित आज त्यामुळे हा पुरस्कार मिळाला असेल? टर्निंग पॉईंट ठरले म्हणजे मुळात मी काम करणार होते कधी निश्चित नव्हतंच. लहानपणापासून वयाच्या 6व्या वर्षापासून मी काम करतो स्टेजवर. तर असं ठरलं नव्हतं की पुढे काहीतरी, पण एक दुर्दम्य इच्छावाद होता की नाही आपण करायचं तर काहीतरी करायला पाहिजे. सगळे लोक करतात मग मी का नाही करणार, मी पण करून दाखवेन, असं एक उगाच असायचं. आणि त्यामुळे मी माझं काम कुठं मिळेल ते मी काम करत होतो. मिळेल तेवढी धडपड करत होतो. म्हणजे इव्हन एवढं की नुसतं काम नाही तर लोकांच्या रिहर्सल्समध्ये सुद्धा मी बसायचं जाऊन लोक काय करतात हे बघायला. कारण मी काय करतो हे जितकं आपल्याला महत्त्वाचं आहे तितकं लोक काय करतात हे जास्ती महत्त्वाचं आहे. प्रत्येक काय आर्टिस्ट हा वेगवेगळा आहे, तो काय करतो.
प्रत्येक केल्यानंतर पुढे मग वाढायला लागली ती आता झालं हे झालं. पहिल्यांदा एकांकिकामध्ये सुरू केलं, नंतर मग बँकेत लागलो, बँकेमध्ये एकांकिकामध्ये सुरू केलं. तरी ते चालू होतं की याच्यावर पुढे काय, याच्या पुढे काय. त्याच्यातून मी पुढे मग प्रोफेशनल स्टेजवर आलो, तिथे काही वर्ष. आता त्याच्या पुढे काय, तर मग सिनेमा मिळाला. आता सिनेमा नुसतं मिळून चालत नाही. काय असतं सिनेमा मग तुम्ही त्याच्यात यशस्वी होऊन दाखवलं पाहिजेत. कारण नुसतं सिनेमात काम करणे याला महत्त्व नाही आहे. तुम्ही कशी तुमची अचिव्हमेंट त्यातली काय हे जास्ती महत्त्वाची ठरते. त्यामुळे सिनेमा केल्यानंतर तो रोल तुम्हाला चांगला मिळाला पाहिजे, तो रोल तुम्ही चांगल्या रीतीने केला गेला पाहिजे तुमच्याकडून. मी तो केला. आणि ते पिक्चर म्हणजे पांडू हवालदारच्या रोलने जेव्हा मला पहिलं अवॉर्ड मिळालं तेव्हा म्हटलं की मी सही रस्त्यावर आहे. आणि मला घरून तसा विरोध होता पहिल्यांदा. कारण आमच्या घरात हे वातावरण आर्टचं कलेचं वातावरण होतंच. की माझे मामा म्हणजे माझे गुरु गोपीनाथ सावकार मोठे दिग्दर्शक आणि निर्माते आणि नट होते. त्यांना माहिती होतं ना इंडस्ट्रीची, आणि मी बघत होतो इंडस्ट्रीची हालत काय. त्यावेळेला इंडस्ट्रीमध्ये नुसतं राहून सिनेमा नाटकार करून पोट भरणं मुश्किल होतं त्यावेळेला तुटपुंजे पैसे मिळायचे, तुटपुंजे प्रयोग शो व्हायचे. त्यामुळे जगणं त्याच्यावर मुश्किल होतं. बरं त्यामुळे ते मला येऊ नकोस म्हणत होती ह्याच्यात. पण जेव्हा मी हे असं अवॉर्ड मिळायला सुरुवात झाली त्यांचा हे विरोध आपोआप मावळला. त्याने म्हणे चल करतो सज कर. आणि मग सरळ सुरू झाली माझी. मग मध्ये ॲक्सिडेंट झाला माझा. ॲक्सिडेंट झाल्यानंतर थोडासा ड्रॉबॅक आला, थोडासा सेटबॅक बसला की आता 6 महिने जवळजवळ काय आता करायचं. पण तोही काढला बरोबर शेवटी तो आतापर्यंत. त्यानंतर मला वाटतं आयुष्य बदललं असेल. आयुष्य तसं पर्यंत पहिलं मिळालं तेव्हापासूनच म्हणजे पहिल्या ह्याच्यानंतर तेव्हाच बदललं. ते पुढे वाढवणं हे महत्वाचं होतं. ते वाढवणं माझ्याकडून शक्य झालं हे महत्वाचं आहे. आणि ना सर असं बरेचदा म्हटलं जातं की आपण एखादं काम ज्यावेळेस करतो ना तर अनुभव त्याच्यामध्ये खूप महत्वाचा असतो आणि तो वयाप्रमाणे तो बदलत जातो आणि वाढतही जातो. तो खूप समृद्ध करतो माणसाला. अभिनय क्षेत्रामधल्या तुमच्या अनुभवाबद्दल मला ऐकायला आवडेल की वयानुसार तुम्हाला असे कोणकोणते वेगवेगळे अनुभव येत गेले ज्याने तुम्हाला अभिनय नव्याने कळत गेला किंवा अजून छान कळलं. काय माहिती पहिल्यांदा काय ते समजून घेणं महत्वाचं आहे की तुम्ही ज्या म्हणजे फिल्म आता उदाहरण फिल्म इंडस्ट्री तर फिल्ममध्ये तुम्ही समजून घेणं महत्वाचं की तुम्हाला काय कॅमेरा येतो. तो कॅमेरा पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे तुम्हाला काय येतो. तो कॅमेराचा डिस्टन्स समजून घ्यायला पाहिजे किती येते, त्याची फ्रेम समजून घ्यायला किती पाहिजे, एवढं असताना केवढं करायला पाहिजे, एवढं असताना करायला पाहिजे, एवढं असताना किती करायला पाहिजे हे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. तुम्हाला त्याचा स्टडी करावा लागतो. जवळ जेवढा कॅमेरा लांब त्याप्रमाणे तुमचे एक्सप्रेशन बदलत असतात. पाठी असेल तर थोडी ब्रॉड द्यावी लागतील, एकदम नजदीक ती सॉफ्ट द्यावी लागतील. एक्सप्रेशन तीच पण ती सॉफ्ट द्यावी लागतील. हे तुम्हाला बघावं लागतं. कारण काय तर तुम्ही जर अशी जर ती लांब चेहरा दिली ॲक्शन ती समोरच्याला दिली ती लाऊड वाटण्याची शक्यता असते. म्हणून ती फक्त एवढीच द्यावी लागते. हे त्यातलं हे टेक्निक आहे ते समजून घ्यावं लागतं आणि ते मनात ठेवूनच काम करावं लागतं. मुळात म्हणजे दुसरं म्हणजे एडिटिंग सेन्स असावा लागतो. कुठला शॉट याच्यानंतर कुठला शॉट लागणार आहे, त्यावेळेनंतर कॅमेऱ्याची प्लेसमेंट कुठे असेल त्याप्रमाणे आपल्याला आपली प्रोव्हिजन करून ठेवावी लागते. पण मी इकडे बरोबर असेल आणि पुढचा शॉट जर इथून लागला असेल तर मी माझ्या हा शब्द मी असं झालोच पाहिजे की डायरेक्ट मला फ्रंट मिळाला. हा स्टडी करावा लागतो माणसं प्रत्येक इंडिव्हिज्युअल नटाला. स्टडी करणारे कोण निवडणूक अभावाने आढळतात अभावाने. त्यामुळे सरळ 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 होत गेलं. मी मिळवत गेलो जितकं काय मिळता येईल. शोधणे हे जास्ती महत्वाचं आहे. तुम्ही मी आता जर माझे पिक्चर काढले बघते मला एका वेळेस आवडणार नाहीत आणि आवडत नाही कारण मी असं काय करतो त्यावेळेला असं त्यावेळेला वाटू शक्य असतं. कारण त्यावेळेला मी रॉ होतो त्यावेळेला मी ॲक्च्युअल मला लिहिलेलं नाही. त्याचं जसं करत गेलं मग हे असं केलं पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. हे सगळं जमवल्यानंतर मग वेगळा त्याचा हे मिळाला. म्हणजे स्वतःचा गुरु स्वतःच असतो. फक्त ते तुम्ही मानलं पाहिजे की मी माझा गुरु आहे मला करायला पाहिजे. तुम्हाला गुरु असतात तुमचे, तुम्हाला ते शिकवतात, बेसिक सगळं शिकवतात. पण ॲक्च्युअल काय करायचं आहे तुम्हाला ठरवावं लागतं ना.
मला याच नोटवरती आवडेल विचारायला, जो तुम्ही आता उल्लेख केलात की कदाचित तुम्ही आता एखादा जुना सिनेमा पाहिलात तुमचा किंवा एखादा ती भूमिका, तर तुम्हाला असं वाटू शकतं की हे मी नव्हतं करायला पाहिजे. तर हे खरंच असं तुम्हाला कधी वाटलंय का, एखादा जुना सिनेमा तुमचा बरंच वेळा वाटलेलं? हो, मी बोललो नाही कोणाला कधी, पण मला असं वाटलं अरे काय असं झालं कधी, किंवा अरे काय उगाच मोठा स्वर लावला इकडे मी, असं वाटलं. नाही, हे सॉफ्ट करायला पाहिजे, हे एक्सप्रेशन जरा सॉफ्ट द्यायला पाहिजे होतं, की मुवमेंट जरा बरोबर नाही झाली, अगदी नौखी वाटते. हे नंतर जाणवत होतं मला, त्यावेळी तुम्हाला माहीत नसतं ना आपण काय करतो ते. त्यावेळेस वाटलं आपण करतो तेच बस. पण काही जण असं असं शेवटी मग ते करते तो बस, इथेच आले की तिथेच संपलं, बस तिथं पुढे जाऊ शकत नाही तो. तर तसं नाही, त्याच्या पुढेही काही आहे. सुरुवातीच्या काळात असं कधी झालंय का की एखादा कलाकार ज्यावेळेस नवीन नवीन असतो ना, तर अनेकदा असं होतं की तो खूप चांगल्या भूमिकेच्याच शोधामध्ये असतो. म्हणजे असं असतं की जे करायचंय ते चांगलंच करायचंय. तर ह्याच्यामध्ये ना कधी कधी असं होतं की पटकन नाही कळत कधी कधी की हीच खरी तीच भूमिका आहे, आणि त्या चांगल्या भूमिकेची वाट बघण्यामध्ये काही काही भूमिका आपल्या हातून निघून जातात, आणि मग नंतर असं वाटतं की हे मी नाही केलं पाहिजे होतं, किंवा मी ते तेव्हा स्वीकारलं पाहिजे होतं. नाही स्वीकारलं पाहिजे होतं, मी नाही स्वीकारलं, अरे हे करायला पाहिजे असं होतं. पण एवढं फार नाही झालं माझं, जास्ती नाही झालं. एखाद दुसरी नाटकाच्या बाबतीत झालं असं, सिनेमाच्या बाबतीत असं कधी नाही झालं. बरं काय होतं, मी जेव्हा पहिलं पिक्चर केलं, 1971ला पिक्चर केलं मी पहिलं, दोन्ही घरचा पाहुणा. लहान रोल होता, आणि लहान रोल तो पाहिल्यानंतर म्हटलं अरे यार, म्हटलं मी स्टेजचा आर्टिस्ट ना मी मुळात, त्यामुळे प्रत्येक गोष्ट लाऊड करायची सवय, म्हणजे असं करायची सवय ना. अरे म्हटलं जास्ती लाऊड तुला असं नाही, हे टेक्निक वाईट वेगळं आहे काहीतरी. मग त्याच्यानंतर 4 वर्ष मी थांबलो, 4 वर्ष मी काहीच नाही केलं. ते मी बघत होतो की कुठपर्यंत करायचं, काय करायचं, किती लाऊड करायचं, कुठली भूमिका हे करायची, कुठली भूमिका, स्टोरी तुमचा किती त्याचा इन्व्हॉल्वमेंट आहे त्याची तुमची बघायला पाहिजे त्या कॅरेक्टरची. हे सगळं विचार करून मी 74 साली, 71 नंतर 74 साली मी पिक्चर घेतलं, ते म्हणजे पांडव. आणि तोच गाजला, आणि त्यांनीच आम्हाला तुमच्यासारखा कमाल अभिनेता दिला सर. म्हणजे कारण सगळं विचार करत नाही, चांगली भूमिका पाहिजे, आणि ही अशी चांगली भूमिका अशी आली समोर, एकदम वाट बघणं चांगलं, निश्चित तो पेशन्स पाहिजे. सर पण मी ना असं खूप अनेक कलाकारांकडून असं ऐकलं की अनेकदा ते म्हणतात की आम्ही स्वतःचं काम पुन्हा बघत नाही एकदा केल्यानंतर, किंवा आम्ही स्वतःचे सिनेमे पुन्हा बघत नाही. तर तुमचं काय आहे साधारण, तुम्ही बघता स्वतःचे सिनेमे? असं नसतं कधी. हे केव्हा साध्य होईल की तुम्ही कित्येक वर्ष काम केल्यानंतर आता मी काय केलंय याचा अंदाज तुम्हाला आपण न बघताच कळतो. आता मी मॉनिटर असतो तिथे, मी मॉनिटर कधी जाऊन बघत नाही, मला माहिती आहे मी काय केले, कसं दिसणार आहे ते. तुम्ही पहिल्यांदा जेव्हा करता तेव्हा तुम्हाला बघायलाच पाहिजे की आपण काय केलंय ते, त्याशिवाय तुमच्या सुधारणा होणार कशी, चांगलं वाईट तुम्हाला कळणार कसं. अर्थात चांगलं वाईट कळण्याची पात्रता असायला हवी, ही गोष्ट वेगळी आहे. पण ते निश्चित तर बघायला पाहिजे आपण काय काय केलंय ते. निदान जर तुम्हाला वाईट आहे की चांगलं नाही कळलं, तर निदान याच्यापेक्षा वेगळं आपण काहीतरी करू शकतो का याचा तर विचार करायला पाहिजे. खरं, सगळं कठीण आहे हो, इतकं इझी नाही आहे. पण आपण म्हटलं तर ते सोपं पण होऊ शकतं की नाही. सोपं कधी होतं हे सगळे विचार केले तर. पण तसं पाहिजे म्हणून जर चला गोष्टी आता चला काय नाही, किंवा मी 2 पिक्चर केले, 3 सिरियल, नाही तसं नाही आहे, ते इतकं इझी नाही आहे. या फार कठीण आहे. बरं का होतं, इथे मिळवणं एक वेळ सोपं होईल, पण सस्टेन करणं फार कठीण आहे. खरं, टिकवणं फार कठीण आहे. इतके इझी नाही होत ते, आणि राहत पण नाही. एक तुम्ही चांगलं पिक्चर केलं तर जर मध्ये जर तुमची गॅप पडली असती तर तुम्ही लोकांना तो आठवत पण नाहीत तुम्हाला, आणि आठवत म्हणजे परत ABC सुरू होते पुन्हा सुरुवातीपासून सगळं. तर ते कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे, आणि काही नाही. तर तुम्ही अनेक आत्तापर्यंत आयुष्यामध्ये वेगवेगळे टप्पे अनुभवलेले आहेत, चांगले वाईट दोन्ही. एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्याला मिळते, असं अनेकदा म्हटलं जातं, तुमचा ह्याच्यावरती कितपत विश्वास आहे मला माहिती नाही, पण असं अनेकदा होतं की ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्याकडे येते त्यावेळेस आपल्याकडून एखादी गोष्ट जाते सुद्धा, किंवा ज्यावेळेस आपल्याकडून एखादी गोष्ट जाते तेव्हा आपल्याकडे काहीतरी नवीन येते सुद्धा.
तुम्हाला आजपर्यंतच्या तुमच्या सगळ्या अनुभवामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये, कारकिर्दीमध्ये असा एखादा अनुभव आलाय का की माझ्यातून गेले आणि मला काहीतरी गेले आलंय आणि काहीतरी गेलं? खरं म्हणजे असं कधी होत नाही. माझा एवढा काही विचार नाही. माझ्याकडून गेलंय काय, मी काम केलेलं आहे, आलेला आहे रिस्पॉन्स ना, केवढी मोठी गोष्ट आहे. याच्यापुढे माझ्याकडे काही नको आहे मला. काय मला पैशाचं काही काय त्याचं काही हे नाही आहे. मी जे केलेलं आहे, मी जे ते लोकांना दिलेलं आहे, तर परत त्याच्यात मला रिस्पॉन्स दिला ना त्याने, आणि काय पाहिजे. खरं. आणि मराठी रंगभूमीपासून तुमची सुरुवात झालेली आहे आणि 1967. हो, आणि मला वाटतं तुम्ही अनेक पिढ्यांबरोबर काम केलेलं आहे आणि आता अनेक पिढ्या तुमच्याबरोबर काम करतात. त्याच्यामुळे तुम्ही एक तरुण कलाकारांची नवी पिढी घडवताय असं म्हणायला पण हरकत नाही. निश्चित, कारण स्थित्यंतर पण मी पाहिलेली आहे इंडस्ट्रीतली. हो, मला त्याबद्दलच विचारायचं होतं. पहिली म्हणजे काय, आपली जी कॉमेडी होती, कॉमेडीच्या बाबतीत जर म्हणायचं झालं, पहिली काय ती डायलॉग कॉमेडी होती आणि सिच्युएशनल कॉमेडी. सिच्युएशन कॉमेडी असेल तर आणि डायलॉग, पण तेवढं करून चालली होती, बरीच वर्ष ती चालली होती. पण नंतर ते डायलॉग आणि ते सिच्युएशन आणि नुसतं चित्र बघण्याला लोक कंटाळले. मग त्यात म्हणून जेव्हा मी पहिल्यांदा काम केलं त्यात मी त्याच्यात ॲक्शन कॉमेडी आणली, म्हणजे शारीरिक देहबोली ती त्याच्यात आणली. ती लोकांना आवडायला लागली आणि ती मग शिरवली. ती जात पुढे आता एवढी वाढली आहे की आता नको, एवढे हलू नका असं वाटतं. पण सुरुवात मी तो चेंज दिला मी त्याच्यात, असं आहे. मला वाटतं ते विनोदाचं समीकरण सुद्धा कदाचित त्यामुळेच बदललं, कारण एकेकाळी जो विनोद म्हणून एक जे विनोदी भूमिका म्हणून जे पाहिलं जायचं, काळानुसार त्याच्यामध्येही बदल होत गेले. म्हणजे आत्ताही आहेतच, पण ज्यावेळेस तुम्ही किंवा लक्ष्मीकांत बेर्डे सर, ज्या तुमची जोडी स्पेशली सगळ्यांना खूप आवडायची, सो ते सगळे सिनेमे, तिथपासून तो बदल हळूहळू घडत आलाय. मग तो येतो, तो घडवायलाच पाहिजे. बरं काय, लक्ष्मीकांत हा मला ज्युनियर, तर तो काय असं टायमिंग ही जी गोष्ट म्हणतात ना, ही टायमिंग, ही दोन कॅरेक्टर मधली जी दोन ऍक्टर्स असतात त्याच्यामुळे टायमिंग हे जमलं पाहिजे. गिव्ह अँड टेक. गिव्ह अँड टेक. कारण काय असतं, मी एका ह्याने बोलतोय, तो एका दुसऱ्या स्वरात बोलतोय, किंवा तो मी बिघडतो, तो एकदम ढापळलेला आहे, मी बोलल्यानंतर तो गॅप बरीच टाकतोय, हे नाही चालत. बरोबर. हे जे टायमिंग आहे बोलण्याचं, ॲक्शनचं किंवा ह्याचं, हे टायमिंग जर जमलं, दोन ॲक्टर्समध्ये जमलं तर हिट व्हायलाच पाहिजे. हे आमचं, माझं आणि लक्ष्मीकांतचं हे झालं. लक्ष्मीकांत हा माझ्या स्टाईलने करणार असल्यामुळे ते 50 पिक्चर केले मी त्यावरती. आणि आजही आम्हाला आवडतात ते सिनेमे बघायला आणि आम्ही आजही बघतो ते आवर्जून. आणि पद्मश्री मिळाल्यानंतर खरं तर सगळीकडूनच तुमच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय. पण जे तुमचे सगळ्यात जवळचे मित्र आहेत आणि सगळ्यांनाच माहिती आहे की एक काळ तुम्ही सगळ्यांनी मिळून गाजवलेला आहे, म्हणजे महेश सर असतील, सचिन सर असतील, अलकाताई असतील, तुमचा जो सगळ्या कलाकारांचा त्यावेळेसचा जो ग्रुप होता, त्यांच्याकडून काय काय प्रतिक्रिया आल्या तुम्हाला? माझ्या त्यावेळेचा जो ग्रुप होता ही तो त्यांना चांगलं वाटणारे आहेच. त्या लोकांनी मला त्याबद्दल अभिनंदन केलं, सगळं फोन बिन आले, सगळं झालं. पण त्याशिवाय जो महाराष्ट्राचा प्रेक्षक वर्ग, अरे बापरे, युनॅनिमसली तुला सांगतो सगळ्यांना आवडलंय. आणि काय पाहिजे. खरंय. आणि मला वाटतं ना सरी, खरंच खूप कमाल गोष्ट आहे, कारण शब्द नाही आहेत खरं तर माझ्याकडे सांगायला. मी कुठून आणू सांगा. माझ्याकडे पण शब्द नाहीत, काय बोलावं लोकांबद्दल आणि काय बोलावं लोकांना. अनेक पिढ्या आज तुमचं काम बघत लहानाच्या मोठ्या झाल्यात. आता कलाक्षेत्रामधल्या अनेक पिढ्या तुमचं काम बघून त्यांना असं वाटतंय की आपण या क्षेत्रामध्ये यावं, खूप शिकतात तुमच्याकडे. आणि त्या कलाकाराला आज पद्मश्री सारखा पुरस्कार मिळतोय म्हणजे ही खरंच आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि आनंद तोच माझा आनंद. आणि तुम्ही असेच छान छान भूमिका करत आमच्यासमोर कायम येत राहा. आणि खूप आम्हाला छान वाटतं, कारण का बघताना जोपर्यंत मला शक्य होईल तोपर्यंत मी तेच करणार आहे. निश्चित. पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्टही खूप महत्वाची असते, ते म्हणजे आपले पाय कायम जमिनीवरती ठेवणं आणि प्रत्येकाशी प्रेमाने, आदराने तसंच वागणं. आणि मला वाटतं ही गोष्ट प्रत्येकाने तुमच्याकडून शिकली पाहिजे. आज तुमचं इतकं मोठं नाव आहे, तुम्ही इतके मोठे अभिनेते आहात, तरी सुद्धा तुम्ही अतिशय काय म्हणता, प्रत्येकाशी तुम्ही तितकंच आदराने आम्ही तुम्ही करून बोलता. तुम्ही कधीच, इव्हन मला सुद्धा तुम्ही कधी अगतुगं केलेलं नाही आहे तुम्ही म्हणता. सो मला वाटतं एक ती गोष्ट असते की जी आपल्याला कायम जमिनीवरतीच ठेवते. कारण काय असतं,
माणूस म्हणून तुम्ही काय आहात हे जास्त महत्वाचं ठरतं शेवटी. खरंय. आर्टिस्ट तुम्ही चांगले आहात हे कळलं. माणूस म्हणून कसे आहेत, कारण प्रत्येक माणूस तुमच्यातला माणूस शोधत असतो. अशा वेळेला जर तुमचा माणूस जर त्यांना चांगल्या झाला तर ती दोन्ही गोष्टी मिळून तुम्ही वर जाता. तुम्ही माणूस चांगले आहात पण ऍक्टिंग वाईट करता, तर ऍक्टिंगमध्ये तुमचं तेवढं हे दिसणार नाही. पण माणूस म्हणून तुमच्याशी छान बोलतील. पण एकदा तुम्हाला मोठं सक्सेस मिळाल्यानंतर जर तुम्ही तुमची जागा नेहमीची सोडलीत, कोणी बघत नाही तुमच्याकडे. आणि सर मला वाटतं हेच तुमच्यातलं मला वाटतं खूप खास आहे. आणि तो पद्मश्री पुरस्कार हा फक्त तुमच्यातल्या अभिनेत्यासाठी नाही, तुमच्यातल्या चांगल्या माणसासाठी सुद्धा असं मला वाटतं. मला सर धूमधडाका, बनवा बनवी हे कायम उल्लेख केले जातात, कारण का म्हणजे गाजलेले आहेतच ते. पण असं असतं ना की अनेक जण ज्यावेळेस तुम्हाला सांगत असतील की आम्ही तुमचे सिनेमे पाहिलेत किंवा मला आवडतात, तर ह्या 4-5 सिनेमांचा सातत्याने उल्लेख होतच असेल. कारण का सातत्याने काय लोक मला म्हणतात आमचं सगळं बालपण तुमचे सिनेमा बघण्यात गेलं. हे प्रत्येकाकडून वाक्य आहे, प्रत्येकाकडून. खरं मी मस्करी नाही, खरंच सांगतात आमचं सगळं बालपण तुमचं सिनेमा बघण्यात गेलो. दर रविवारी आम्ही तिथे लागायचं, आम्ही असे बसायचो टीव्हीकडे. हे प्रत्येक जण बोलतो. म्हणजे किती कंटिन्युअसली ते बघतायत. पण ह्या सिनेमांमधले डायलॉग्स हे तितकेच गाजलेले आहेत. असा एखादा डायलॉग आहे का की जो खरंच स्पॉन्टेनियसली आला होता, किंवा तो सिनेमा संपल्यानंतर ते एखादं वाक्य किंवा एखादा शब्द असतो ना जो आपल्या लक्षात राहतो आणि मग आपण वापर करतो त्याचा आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा. सो असं झालंय कधी कोणत्या सिनेमाच्या बाबतीत? स्पॉन्टेनियसली आलेलं ना तितकंसं हे नसतं, राहत नाही ते. कारण काय असतं, तुम्ही जर एखादे करणार असाल, तुम्हाला तुम्ही जास्ती बोलला, एकच चुकून बोलला जास्ती, तर ते आधी तुम्हाला रिहर्स करावं लागतं. जर कारण ते जर टाइमामध्ये किंवा त्याला जर एखाद्या सिच्युएशनला फिट नसेल ना तर त्याचा काही उपयोग होत नाही. त्याच्यासाठी ती रिहर्सल करावी लागते. त्यासाठी आता धुमधडाक्यामधला खोकला जो आहे, हा जो खोकला आहे ना स्पॉन्टेनियसली आलेला आहे. तो लिहिलेला नाही त्याच्यात, लिहिलेला नाही. कधी त्यांचा विचार पण कोणाचा नव्हता, डायरेक्टर पासून कोणाच्याच विचारात नव्हता. तो मला ऍक्च्युअली तो करताना मला बसला, ठसका बसला आणि त्याच्यातून मी तो काढला. आणि मग पुढच्या प्रत्येक सीनला मग तो सगळा वापरला. मग म्हटलं याचा मॅनरिझम करायला काय हरकत नाही म्हटलं. म्हणून मग मी वाक्याच्या वाक्य त्याच्यातून कन्वे करायला लागलो. म्हणजे तू काय करणार आहे. पण तो सीन किती कमाल आहे, म्हणजे खूप मजा येते ते बघताना. आणि इव्हन सर लिंबू कलरची साडी जो डायलॉग आहे तो तर तुफान गाजला. तो आजही त्याच्यावरती खूप मीम्स येतात, खूप जण वापरतात आणि तो बायकांना जास्ती आवडतो. कारण लिंबू कलरची साडी हा टिपिकल बायकांचा वर्ड आहे. बाकी जर पुरुष बघितलं तरी पिवळी साडी म्हणतील, पण लिंबू कलरची साडी हे बायका त्यांना ते जास्ती आवडले. हा माझा बायको पार्वतीची काय स्टोरी होती? हा पण ठरवून केलेला आहे. अच्छा. म्हणजे माझा स्वतःच आहे तो, स्क्रिप्ट मध्ये नाहीये. काय तुम्ही जेव्हा एखाद्या माणसाशी बोलत असताना, आता तो माझा मित्र आहे, तो पुरुष आहे आणि आम्ही दोघांना काय रे असं सतत बोलत असतो. अशा वेळी तो साडी घातल्यानंतर मी तसं चुकून तेच बोलणार ना की हार पार्वती माझा बायको असंच म्हणणार, तसंच निघतं त्याच्या तोंडून. असं किती कमाल आहे, असे कितीतरी डायलॉग अप्रोप्रिएट, किती फिट बसलाय तो. टेरिफिक आहे तो. म्हणजे लोक म्हणजे उसळतात लोक त्यावेळेस. आजही म्हणजे इव्हन आजही वापरतात आणि हा डायलॉग. माझा बायको तो भयंकर फेमस आहे. 70 रुपये वार रे. बापरे. हो, त्यानंतर आता मला वाटतं एक मध्यंतरी 70 रुपयाची नोट सुद्धा आली होती त्यासाठी. काय मजा आहे लोकांचं. करायचं काय बाबा, लोक कसं घेतील आणि कसं काय करतात आपण आपल्याला काही अंदाज येत नाही. कुठली गोष्ट लोकांना आवडेल, कुठली गोष्ट नाही आवडणार, आपण कधी काही प्रिडिक्शन करू शकत नाही त्या बाबतीत. सर निवेदितांताईंसाठी तुम्ही असा कधी एखादा छान हटके डायलॉग कधी असा मारलाय? कोणी? तुम्ही. मला चान्स मिळाला बोलायला तर ना. काय तुम्ही बोलताय, कमाल आहे. तुम्हाला अजून अनुभव नाही येतो, बोलायलाच द्यायचं नाही समोरच्याला. त्यांचा कोणता आहे पण तुमचा फेवरेट डायलॉग? त्यांचा तुमचा
फेवरेट डॉयलॉग हा नाही माझं नाही, ती असे हे करते एक जनरल नेहमी बोलत असते, टोटल असं बोलत असते, चांगला केला का वाईट केला का, बस एवढं, जास्ती खोलात नाही घुसत. तर मग माझं सुरू होईल गेलं ना. तिला आवडलं तर सांगते छान आहे, फर्स्ट क्लास, बस बस. क्या बात आहे सर, फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि कायम असेच छान छान भूमिकांमधून आमच्या समोर येत राहा आणि आम्हाला खूप खूप कौतुक आहे तुमचं, तुमच्या अभिनयाचं आणि एक माणूस म्हणून तुम्ही जे आहात त्याचं आम्हाला खरं तर जास्त कौतुक आहे. त्याच्यामुळे खूप खूप शुभेच्छा आहेत आमच्या सगळ्यांच्या. थँक्यू सो मच, तुम्ही वेळात वेळ काढून गप्पा मारल्या आणि पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन. माझ्या आयुष्यामध्ये तुमच्यासारखे लोक भेटले म्हणून मी पुढे जातोय, नाहीतर काही शक्य नाही. ते काय असतं, तुम्ही जेव्हा आर्टिस्ट असतो तुम्ही सादर करत असता, लोकांना पुढे ठेवत असता, पण लोकांना जर ते नाही आवडलं तर तुम्ही केलेल्याचा काही होत नाही फायदा. तर तुम्हाला तसं राहावंच लागतं, तसं व्हावंच लागतं. आणि स्वभाव असतो प्रत्येकाचा, माझा लहानपणापासून तसा स्वभाव आहे, लेके चलो सबको. माझ्याकडे जेव्हा आम्ही सादर करतो तेव्हा माझ्याकडे धमाल चाललेली असते. पहिल्यांदा याची मस्करी कर, त्याची मस्करी कर, काय असतं तुम्ही नाटकात सुद्धा तर मी पहिल्यांदा 1 तास आधी येऊन मी धमाल जोक्स मारून मिळून याला हसव, त्याला करून हसून याच्याकडे का ते लोक असे फ्रेश राहतात आणि त्याच्या नंतरचा जो प्रयोग असतो तो छान होतो. पण कंटिन्युअसली मी बडबड करत असतो, एरवी मी न बोलणारा जास्ती माणूस. कारण मला त्यासाठी करावं लागतं आणि तुम्ही फ्रेश असतं, मेंटली फ्रेश असणार हे महत्वाचं आहे. ते कामात दिसतं. कारण अजून खरं तुमच्याकडून शिकण्यासारख्या गोष्टी म्हणाव्यात, म्हणजे शिकू तेवढं थोडं आहे असं आहे खरं तर. शिकणार आहात का? हो, आवडेल, मेहनत करावी लागेल, तयारी आहे. अरे बापरे. थँक्यू सो मच सर आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.